अगं कल्पना, थोडं पाणी दे बरं. कल्पना, लय भूक लागली मला, थोडं जेवायला वाटते का? घरात बाजार नाही, स्वयंपाक केला नाही आणि जेवायला कुठून वाढू? बाजार करून आणला काय? कल्पना, मालकाने पगारच नाही केला. बरं थांब 1 मिनिट. मग आपल्या फोन पे मध्ये 100 रुपये आहेत आणि मित्राकडे फोन पे 100 रुपये. मग आणतो बाजार करून. हॅलो. काय रे, काय चाललंय? काही नाही रे, पण तू आता कसं काय फोन लावला रे? नाटकं नको करू. तुझा आवाज ऐकूनच मला कळत आहे काहीतरी झालंय. सांग लवकर. अरे मग प्लीज शपथ, काही नाही झालं. अरे जीवाला जीव देणारा मित्र आहे तू माझा. मला माहित नाही की तुझ्यासोबत काय झालंय. सांग बरं लवकर. मित्रा, काय करू काही कळाना. जन्म दिलेलं मी ते गाव सोडून आलो आणि मला सिटीमध्ये 4 पैसे भेटन म्हणून मी तिथं आलो. इकडचा खर्च तिकडचा खर्च, पण पैसे काय हातलं आहे ना. पण घरचे पगार विचार लागले, काय करावं काही कळाना. म्हणून मी टेन्शनमध्ये रे. आणि हा मित्रा, तुला एक सांगतो, जीवनामध्ये किती संघर्ष आला ना, हार नाही मानाची, लढत राहायचं. सगळं जाऊ दे, तुम्हाला एक सांग, तू जेवण केलंस का नाही? काय सांगू यार तुला, मला भूकच लागत नाही. भूक कशी लागन? खिशामध्ये पैसेच नाही. तू एक काम कर, तू सरळ हॉटेलमध्ये जाय, मी तुला फोन पे 100 रुपये करतो. बर, करतो जेवण. तुमचं मन किती मोठं आहे हो. तुम्ही स्वतः उपाशी राहून मित्राला 100 रुपये पाठवले. मला तुमचा हा स्वभाव तर आवडतो लय. कल्पना, तो तर माझ्या लहानपणीचा मित्र आहे आणि तो जर उपाशी राहिला तर मला कसं वाटेल? अगं कल्पना, त्याची घरची परिस्थिती लय नाजूक आहे, म्हणून ते बाहेर काम करायला गेलाय. सॉरी बरं का, आज तुला आपल्यामुळे उपाशी राहावं लागलं. अहो, त्यात काय एवढं? मी 1 दिवस उपाशी राहिले तर मरणार नाही तुमच्यासाठी काही पण.